हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि व्यासपूजा आपण म्हणत असतो. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुदक्षिणा आपल्या गुरूंना द्यायची आहे. तर ही गुरुदक्षिणा कशी द्यायची? तर आपले हे सेवेच्या स्वरूपात आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि आपल्याला या दिवशी जितकी सेवा जमतील आपल्याकडनं करता येईल तितकी आपल्याला आवर्जून गुरुची सेवा करायची आहे. तर ही सेवा म्हणजे कोणीही पण करू शकतं. याला वयाची अट नाही. आपल्या म्हणजे लहान, मोठे, जेंट्स, लेडीज याची कुठलीही अशी म्हणजे अट नसते. तर जितकी तुम्हाला सेवा करता येईल तितकी आपल्याला गुरुदक्षिणा आपल्याला गुरूंना द्यायची आहे. तर आणि आपल्याला ह्या 5 वस्तू आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत, की याने आपली अगदी गुरुबळ पण आपलं पक्कं होईल आणि आपली नित्याची सेवा जी काही करतो आपण, ते अधिक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होईल. तर ही सेवा कुठली करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून आपण जी काही नित्याची सेवा करतो ते यातूनच आपल्याला तर गुरुदक्षिणा द्यायचीच आहे. पण जे काही तुम्ही आता बरेच जणांचं गुरुचरित्र पारायण चालू झालेलं आहे. कुणी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पारायण चालू केलेला आहे. तर आता ज्यांना शक्य नाही त्यांनी नामस्मरणाची सेवा करायची आहे. कारण ही सेवा तर आपल्याला कधी पण चालू करता येते आणि म्हणजे किती वेळ तुम्ही किती मंत्र म्हणू शकता असं कुठलंच आहे आकडा नाही की इतके वेळ म्हणा. कारण नामस्मरणाला हे आपल्याला म्हणजे आकडा असा नाहीये, की तुम्ही किती पण करू शकता, काम करता-करता करू शकता. ही नामस्मरणाची सेवा जर आपण अविरत चालू ठेवली, तर नक्कीच आपली ही गुरुदक्षिणा आपण आपल्या गुरूंना देऊ शकतो. तर ही आपल्या घरातले सगळ्यांनी मिळून सुद्धा करू शकता गुरुदक्षिणा द्यायची म्हणून. नामस्मरणाला आपल्याला कुठलंही बंधन नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठल्याही टाईममध्ये काम करता-करता करा किंवा गाडीवर जाता-जाता नामस्मरण केलं, तर ही सुद्धा आपली एक गुरुदक्षिणा आपण देऊ शकतो. तर गुरुदक्षिणा द्यायची म्हणजे आपल्याला नित्य सेवा म्हणजे त्या दिवशी आपल्याला गुरूंची आपल्याला पूजा करायची आहे पहिले आणि पूजा केल्यानंतर जी काही तुमचं म्हणजे पठण वगैरे असेल पारायणाचं ते आपल्याला पारायण करायचं आहे. तर जेव्हा आपण आता गुरूंचं बघा आता आपल्याकडे गुरुचं जर स्वामींचा जर फोटो आपल्याकडे नसेल, मूर्ती नसेल तर आपण हे आदल्या दिवशीच आपण आणून ठेवू शकतो घरामध्ये. कारण आपल्याला गुरुचरित्र पारायण जेव्हा करतात तेव्हा आपल्याला स्वामींचा फोटो आपल्यासमोर पाहिजे. आणि आपण जेव्हा गुरूंची पूजा करणार आहे, तेव्हा सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे असणं आपलं खूप आवश्यक आहे. तर आपण ह्या म्हणजे आता बरेच जणांचा आधी गुरुमंत्र घेतलेला त्यांच्या घरी तर असेल, पण ज्यांनी नवीनच घ्यायचं आहे त्यांना, त्यांनी आधीच ही तयारी करायची आहे. ज्यांना आता बरेच जण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र घेतात, तर त्यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच हा आपल्याला स्वामींचा फोटो आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे किंवा स्वामींची मूर्ती असेल, तर तुम्ही मूर्ती आणू शकता. तर ही मूर्ती आणायची आहे. आणि जेव्हा सगळं आणल्यानंतर आपल्याला पहिले गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. पहिले आपल्याला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे स्वामींच्या मूर्तीवर आणि ते हाताने सगळं चोळायचं आहे आणि परत मग गंगाजल टाकून मूर्ती स्वच्छ करायची आणि पुसून परत आपण जिथं आपल्याला स्थापन करायची मूर्ती, तिथं आपल्याला चौरंग ठेवून त्यावर एक पिवळा कपडा अंथरून आणि त्यावर आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. कारण ही स्वामींची आता तिथं आपल्याला पूजा करायची आहे. तर मोकळ्या जागेत जर ठेवलं तर आपल्या स्वामींची पूजा आपल्याला व्यवस्थित करता येईल गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि मागे स्वामींचा फोटो, दत्ताचा फोटो असेल तर त्याला आपल्याला हार वगैरे घालायचा आहे. हे आपल्याला चौरंगावर ठेवल्यानंतर आपल्याला अखंड दीप आपल्याला लावायचा आहे या दिवशी. तर तुम्ही तेलाचा लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता. चौरंगावर आपल्याला एका साइडला उजव्या बाजूला आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याला कलश मांडायचा आहे. तर चौरंगावर आपल्याला कलश पण ठेवायचा आहे. तर कलशाला एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे तांब्याचा आणि त्यावर आपल्याला कुंकाचे 5 बोटं ओढून त्यामध्ये आपल्याला पाणी भरून सुतून तो तांब्या, नारळ वगैरे ठेवून आपल्याला ते कलश तयार करायचा आहे. त्याला तुम्ही आंब्याचे पानं लावा किंवा आपल्या विड्याचे पानं लावू शकता. तर हे असं आपल्याला कलश ठेवायचा आहे. आणि जी मूर्ती आपण मांडतो म्हणजे स्वामींची मूर्ती आहे ती त्या फोटोसमोर ठेवायची आहे. आणि स्वामींना सुद्धा आपल्याला गंध लावायचे आहे, अक्षदा लावायच्या आहेत. जे काही तुम्ही हार वगैरे असेल तर छोटा तुम्ही हार स्वामींचा घालू शकता, अर्पण करू शकता. आणि आपल्याला जे काही म्हणजे स्वामींना आवडणारं जे हिना अत्तर आहे, तर ते हिना अत्तर सुद्धा आपल्याला स्वामींच्या चरणाला हिना अत्तर लावायचं आहे. कारण स्वामींचं हे आवडतं अत्तर आहे. त्यामुळं आपण ही एक वस्तू आवर्जून आणायची आहे, की स्वामींना जे अत्तर आवडतं तेच आपण जर केलं तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. तर ते स्वामींच्या चरणाला आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे. आणि जी काही आपल्याला समजा जो गोड असा नैवेद्य आहे, तो आपल्याला म्हणजे तिथं खडीसाखर वगैरे आपल्याला ती ठेवायची आहे. आणि ग्रंथपूजन आपल्याला करायचं आहे. बरं बघा ग्रंथ जर तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही ही गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ग्रंथाची सुद्धा खरेदी करू शकता.
कारण जेव्हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असेल, तर आपल्या घरावर सुरक्षा कवच तयार होतं आणि ग्रंथ म्हणजे साधा ग्रंथ नसतो, तो दिव्य ग्रंथ आहे. कारण जेव्हा आपल्या घरामध्ये जर ग्रंथ असेल, तर आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही. आपल्या घरात म्हणजे कुठली बाधा राहत नाही. आपलं घर प्रसन्न राहतं, सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे घरामध्ये ग्रंथ असणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हा दिव्य ग्रंथ आहे. गुरुचरित्र ग्रंथ असणं म्हणजे फार आपल्या घरामध्ये अगदी म्हणजे आपली कुठलीही भीती जी असेल, तर जी काही अडी-अडचण असेल, ती सुद्धा निघून जाते आणि दिव्य ज्योत आपल्या घरामध्ये असते. त्यामुळे आपल्याला हे ग्रंथ घरात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि नुसतंच ठेवायचं नाही, ते आपल्याला त्याचं नेहमी करता पारायण सुद्धा करायचं आहे. तर हे गुरुचरित्राचं पारायण जर केलं तुम्ही, तर आपल्या ज्या काही अडचणी असतील, मोठ्यातली मोठी अडचण असू द्या, ती सुद्धा निघून जाते. फक्त दिव्य ग्रंथ म्हणजे तो एरवी कधीही हाताळायचा नाही. कारण तो फार पवित्र ग्रंथ आहे. याला अगदी म्हणजे नियमाचे कटाक्षाने आपल्याला त्याचं पालन करावं लागतं. कधीही त्याला आपल्याला हाताळता येत नाही. जेव्हा आपण घरात आपलं पवित्र वातावरण असेल, प्रसन्न वातावरण असेल, तेव्हा आपण त्या ग्रंथाला म्हणजे पारायणाला सुरुवात करू शकतो. घरसुद्धा आपल्याला पवित्र ठेवावं लागतं. सगळ्यांचे विचार, सगळ्यांचा म्हणजे आहारसुद्धा आपल्याला पवित्र ठेवला तरच आपण त्या ग्रंथाला म्हणजे हाताळू शकतो. म्हणजे अन्यथा तुमच्या जर घरात कुठलं काही म्हणजे आहार असा सात्विक आहार नसेल, तुम्ही कुठलाही आहार खात असाल, तर तो त्या ग्रंथाला अजिबात घरात असं वातावरण चालत नाही. त्यामुळं ग्रंथ हाताळणं सोपं नाहीये. तो दिव्य ग्रंथ आहे. त्यामुळं त्याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे त्या ग्रंथाची आणि तो ग्रंथ जर ठेवला तर नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही अडी-अडचणी ते निघून जातील. आणि जर तुमच्या घरात तो पहिलेच असेल, तर तुम्ही संक्षिप्त सारामृत ग्रंथ स्वामींचं घेऊन यायचं आहे. कारण गुरुचरित्र आणि हे सगळे ग्रंथ असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि ह्या ग्रंथाची जर पूजा आपण घरी आणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली, तर नक्कीच आपल्या मनामधली ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि गुरुचरित्र स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ हे आपल्या घरात सगळ्यांनी आणावे आणि सगळ्यांनी पठण पण करायचे आहेत. त्याचं पारायण पण करायचं आहे. तर हे असे ग्रंथ आपल्याला चौरंगावर ठेवून त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपल्याकडे जपमाळ नसेल, तर ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जपमाळ सुद्धा आणायची आहे. कारण आणि जपमाळ ही घरातल्या व्यक्तींच्या प्रत्येक व्यक्तींची वेगवेगळी माळ असावी. कारण याची माळ त्यांनी घेतली, त्याचा जप झाला की त्यांनी घेतली, असं कोणीही किती जवळचं असू द्या, आपल्या घरातली मुलं का असेना, पण आपली माळ त्यांना कधीही द्यायची नाही. त्यांची त्यांना स्पेशल माळांची माळ काही फार महाग मिळत नाही, पण ज्याची त्याची सेपरेट माळ असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्याचा त्या माळीनच त्यांनी त्याचा जप करायचा आहे. तर ही माळ सुद्धा आपण म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण खरेदी करायची आहे. ती तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता किंवा वेळेवर. पण फार करून तर जर आदल्या दिवशी आणले तर आपली धावपळ होणार नाही आणि आपली त्याची पूजा होईल. आधी आपल्याला ते पूजा करून घ्यायच्या, सिद्ध करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण ते नामस्मरणाला त्या माळेपासून सुरुवात करायची आहे. तर त्याची साधी अगदी त्या दिवशी पूजा म्हणजे आपल्याला त्याला हळद, कुंकू, समजा अक्षत आपल्याला अर्पण करायची, फुल अर्पण करायचं आहे आणि स्वामींच्या चरणाला लावून आपण ती सिद्ध करून घ्यायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची, की मी माझ्याकडनं ह्या माळेने नामस्मरण जितकं करता येईल तितकं करून घेत जा म्हणून हे आपल्याला चरणाला लावून ही आणि तुम्ही केंद्रात जरी नेलं आणि केंद्रातही लावून आणली तर ती सिद्ध होती माळ. असं आपल्याला ही जपाची माळ प्रत्येक आपल्या घरातल्या कुटुंबाच्या सगळ्यांची माळी आपल्याला सिद्ध करून घ्यायची आहेत. तेव्हापासून जेव्हा आपण हे जप करतो, तर ते मग तो सिद्ध झालेल्या माळ्यापासून केला तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. तर हे गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर स्वामींना म्हणजे आपल्या घरामध्ये तर आसन वगैरे असतंच, पण नवीन आणायची इच्छा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना बसायला आसन, तर तुम्ही आसन आणायचं आहे. स्वामींसाठी शाल आणायची आहे. हे तुम्ही म्हणजे वस्त्र खरेदी करू शकता स्वामींसाठी. तर हे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ह्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. समजा तुम्ही आदल्या दिवशी खरेदी करू शकता किंवा त्या दिवशी करू शकता. पण ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या आपल्याला 4-5 वस्तू अगदी आवर्जून आपल्या घरामध्ये खरेदी करायच्या आहेत आणि आपल्याला म्हणजे पूजा झाल्यानंतर स्वामींची पूजा करायची आहे. मग धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना आवडणारा बेसनाचा लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा बेसनाचा लाडूचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती म्हणायची आहे. जी तुम्हाला आरती म्हणता येईल ती स्वामींची, जी तुमच्या आवडीची आरती आहे ती स्वामींची आपल्याला म्हणून आरती करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपली जी काही आपण जी जपाची माळ आपण त्या दिवशी आणलेली आहे, जी काही तुमची आधीची माळ असेल, तर त्या माळेनं आपल्याला 108 वेळा म्हणा, जितकं तुम्हाला करता येईल तितकं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण ह्या दिवशी तुम्ही जितकी नामस्मरण करताल, जितक्या सेवा करताल, जितकं पारायणाची सेवा आहे,
ती स्वामींना आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून द्यायची आहे. कारण स्वामींना आपल्याकडून काहीही नको असतं. कारण स्वामींना फक्त भक्तांकडून जी काही सेवा केली, ही सेवा म्हणजे त्यांची गुरुदक्षिणा आहे. आपण स्वामीमध्ये जितकं आपण म्हणजे अगदी ध्यान लावून जे जप करू, तितकं स्वामींना आवडेल आणि स्वामी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतील. त्यामुळे ही गुरुदक्षिणा अगदी लहान मुलं जरी घरातली असतील, तर त्यांना सुद्धा तुम्ही 11 वेळा, 21 वेळा जे काही त्यांना बोलता येतील तेवढं आपल्याला 11 वेळा, 21 वेळा नामस्मरण करायला लावायचं आहे आणि ती त्यांना गुरुदक्षिणा द्यायला लावायची आहे. कारण ही गुरुदक्षिणा आपण सगळ्यांनीच मिळून द्यायची आहे. कारण गुरु हे सगळ्यांचेच असतात. जेव्हा आपण गुरुदक्षिणा देतो, आपलं गुरुबळ सुद्धा पक्कं होतं आणि गुरु आपल्या पाठीशी असणं, आपल्या कुठल्याही कामात जर अडचण येत असेल, तर आपलं गुरुबळ कमी पडलंय हे असं आपण म्हणत असतो. पण जेव्हा आपलं जर गुरुबळ पक्कं असेल, तर आपल्या कुठल्याही कामात अडचण येणार नाही. जे काही आपली प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा आपली मार्गी लागते. त्यामुळं गुरुदक्षिणा ही आपल्याला आवर्जून द्यायची आहे आणि नामस्मरण जितक्या सेवा करता येईल तितक्या आवर्जून करा. ह्या 5 वस्तू आपल्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशीसाठी खरेदी करा आणि स्वामींना आवडणारा हा नैवेद्य सुद्धा बेसनाचा लाडू हे तुम्ही त्या दिवशी 2 करा, 5 करा लाडू, पण ते त्या दिवशी आपल्याला प्रसाद म्हणून करायचा आहे आणि आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे. तर बघा स्वामींना जर आवडता नैवेद्य अर्पण केला आपण, तर स्वामी आपल्यावर म्हणजे प्रसन्न होतात, कृपाछत्र धरतात आणि ज्या काही आपल्याला म्हणजे इच्छा असतील त्या सुद्धा आपल्या पूर्ण करतात. असं हे आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींना आपल्याला ह्या म्हणजे आवडणाऱ्या वस्तू पण आणायच्या आहेत आणि ज्या काही आपल्याला आपल्या ग्रंथ वगैरे ते सुद्धा आपल्याला खरेदी करायचे आहेत. तर ही गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ही अशी गुरुदक्षिणा आपल्याला स्वामींना द्यायची आहे. तर तुम्ही ही आवर्जून म्हणजे देणार तर आहातच आणि देऊ शकतात. म्हणजे द्यायलाच पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून. कारण आपल्याला आपले जर स्वामी आपल्या जवळ जर असेल, तर आपल्याला कशाचीही भीती वाटणार नाही आणि आपलं गुरुबळ आपल्या पाठीशी राहील. स्वामींचे शब्द आहेत, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तर कितीही मोठी अडचण असू द्या, आपण जी इच्छा बोलली ती स्वामी नक्कीच आपली पूर्ण करतील. आपल्या ज्या काही प्रगती असतील त्या सुद्धा आपल्या पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.